चित्रकूटमध्ये आलोय आणि ही आहे मंदाकिनी नदी आहे नहर है तो बनाई लो बात तो सही है। नहीं नहा गया घर मालकीन जी की माझ्यावर लय विश्वास करते। त्याबरोबर जी फॅमिली आहे ना त्यांचे गुरु आहेत तिथं वरती जायचं आपल्याला बघू चला आ जा। धूप लग रही ऊन लगाले खूब बसंती है अपनी बसंती ठीक है। खरं सांगायचं तर प्रत्येक जागी आणि दुकानदारांनी आपले आपले असे एक ही जागा करून ठेवले आणि जिथं आपण गाडी लावतो ना तर त्यांना आपल्या गाडीचं लावल्याबद्दल एक 100 रुपये तरी मला वाटतं द्यावं लागतं। तर त्या हिशोबाने तुम्हीही कधी चित्रकूटला आलात तर मी माहिती असावं म्हणून सांगते। आणि इथं पर व्यक्ती 25 रुपये असं तिकीट आहे गुप्त गोदावरीचे दर्शन करायला, म्हणजे वरती जायला आपल्याला। तर गुफेतून वरती आपल्याला जायचं असतं आणि आता फिलहाल तर इथं आम्ही बाहेर जी गुप्त गोदावरीतनं जी बाहेर जल येतं ना तर तिथं थोडी बंदरं खेळत होती आणि ती बंदरं खेळत असताना ना आम्हाला खूप छान वाटत होतं। तर थोडंसं शूट मी इथलंही घेतलं की किती सुंदर नजारा आहे म्हणून। तर बघू शकता किती छान वाटायला लागले। आणि तिथून झाल्यानंतर आमचं आता तिकीट वगैरे झालं फायनल आणि परत आम्ही आता लाईनमधून जात आहे गुप्त गोदावरीच्या दर्शनासाठी। तर तिथंही खूप गर्दी खूप माकडं होती वरती, भीती पण वाटत होती तितकीच, कारण प्रसाद आपल्या हातामध्ये होता ना तर ती झपाटा मारून ना तुरंत ती प्रसाद घेत होती तिथून, कारण खूप लपून लपून न्यावं लागत होतं। आणि बघू शकता आम्ही खूप गर्दी आहे, खूप सुरूपासून लाईन लागलेली ना तर वरतीपर्यंत किती भरपूर गर्दी आहे। तर बघा ही आपण इथून आता प्रवेश करत आहे आपलं ही गुप्त गोदावरीचं जे छोटंसं द्वार आहे ना तिथून खाली उतरत आहे आपण आणि गुफेत खाली जाते आपण। आणि त्या गुफेतून ना समोरच श्रीराम लक्ष्मण माता सीता यांच्या ना मूर्त्या आहेत, पण तिथं ना व्हिडिओ शूट करण्याला आपल्याला परवानगी नव्हती, त्यामुळे मी काय तिथं शूट घेतलं नाही। आणि इथं जिथं आपण आता जाणार आहोत ना ते वरती दिसतं ते मंदिर आहे ना तर तिथं ना खटखट चोर असं आहे एक मूर्ती आहे आणि इथं माता सीता नहात होत्या ना तिथं कुंडही आहे। तर हे माता सीताचं कुंड आहे बघा। तर आम्ही तिथलंही जल घेतलं, पाया पडलो आणि तिथून पुढे परत आम्ही वरती खटखट चोरचं दर्शन घेण्यासाठी गेलो। आणि जिथं माता सीता आंघोळ करत होती ना तर तिथं एक मयंक नावाचा राक्षस आहे ना तो देवी माता सीताला ना चोरून बघण्यासाठी आला होता। तर त्याला ना लक्ष्मणाने वरती छताशी बांधून ठेवलं आहे आणि त्याला शिला बनून राशील असं अंतराळी शिला म्हणून श्राप भेटलेला आहे आणि तो अंतराळीच आहे। आता तुम्हाला समोर दिसेलच सगळं। आम्ही माझ्याकडं इतकं म्हणजे गर्दी पण होती तिथनं आणि खूप पसीना येत होता कारण आम्ही खूप साऱ्या गरमीत गेलेलो। तर बघा हे खटखट चोर नाव आहे आणि इथंच वरती जी ही शिला दिसते ना तर बघा ही मध्ये रेड कलरची, तर हे मयंक राक्षस असा आहे। आणि इथं खरं तर वैशिष्ट्य पण आहे, चिंगादर खूप आहेत बरं का आतमध्ये। आता आम्ही जिथं गुप्त गोदावरी म्हणजे आत अजून आम्ही प्रवेश केलेला नाही, जिथं गुप्त गोदावरी अशी आपली नदी जी आलेली आहे ना तर ती
हे गुप्त गोदावरी मागे बघ बस चला हे पहाड आहे किती. तर बघा इथूनच आपली गुप्त गोदावरी आलेली आहे आणि इथंच परत निघून जाते ती. तर तुम्ही बघू शकता खूप अशी छोटीशी जागा आहे आणि त्यातून आम्ही सगळी म्हणजे दर्शनासाठी गेलो. खूप वयस्कर माणसंही होती, छोटी छोटी मुलंही होती. तर खरं तर तिथं मला एक सांगायचं आहे, ज्याला श्वास घेता येत नाही म्हणजे दम्याचा ही प्रॉब्लेम असेल ना, तर त्यांना आपल्या डॉक्टरांना विचारून वगैरे जावं, कारण दम घुटतो तिथं. थोडा बहुत तरी असं होतं की घबराटी होती. त्यामुळे ना आपल्या डॉक्टरांना विचारूनच तिथं जावा, कारण गुफेत आतमध्ये जायचं म्हटल्यावर ऑक्सिजनची खूप कमी होती बरं का. आणि ज्यांना सहन होते ते आरामशीर जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पायाला इतकं न खाली टोचतं, कारण एकसारखं जमीन नाही आहे, खालीवर आहे आणि त्यातनं पायाला लागत पण होतं. पाय वाकडे पडायचे असं, म्हणजे पाण्यात समजतच नाही आपण पाय कुठं ठेवतोय, कारण एकसारखी जागा नाही आहे. जसं वरती दिसतात ना भिंती, तसंच खाली आहे जमिनीवर, कारण आवडखावड जागा आहे. बिलकुल सुंदर सुंदर लाकडाची कंगवे वगैरे इथं. आम्ही मंदिरात ना तर बाहेर निघलो आणि मग आता इथं दुकानं बघतोय. नहीं बोला का पिल्लू के लिए घंटी लाई हमने, नहीं जो ऐसा खुलकोना लेना. वाह यार कितना मस्त मस्त डब्बा है, देखो ना. हाँ देखो वाह सुंदर है. हाँ घड़ी भी है बघा ना, किती सुंदर सुंदर सुंदर. मेन लकड़ी का काम. चलो कितना सुंदर सुंदर पे है बैग, देखो तो है ना, बढ़िया लग रहे. बघा मी आता मंदिरातनं बाहेर आलोय. काय आपण आता कहाँ चल रहे? टॅक्सीला चल रहे. अबे तो गुप्त गोदावरी गए तो अबे हो आए अपन. और कहाँ जा रहे हैं अब जा रहे हैं परिक्रमा लगाने हनुमान धारा अनुसुया आश्रम अनुसया आश्रम. काय बिलनावरचा यहाँ है, पूछो तो. किती सुंदर है, किती सुंदर. ये भाई सायकल कितने का है? ये 250 रुपये. बघा हे आम्ही पळपूट घेतलेला आहे, म्हणजे आंटीने घेतलेला आहे. हाव आंटीने घेतलेला आणि हे बघा आमचे साहेब बसलेत रस प्यायला आहे. तर बघा खूप सारं ऊन असल्यामुळे ना, तर आम्ही उसाचा रस प्यायला बसलो आणि हे यांचे मित्र आहेत आणि हे मला इकडं ये गौरीला ये इकडं म्हणून बसायला बोलवत होतं. आणि तर आम्ही फायनली रस घेतला, कारण इतकी गरमी होती की विचारू नका. तर चला आंटीला नमक पाहिजे. छान आहे पुदिना. घेतलेलं हे असं वाटलं की हे ज्यादा सॉफ्ट आहे म्हणून आम्ही बघत होतो, पण सगळंच तसंच आहे. पण आता पैसे भेटले ते काय देणार नाही, तर हे चालवलंय परत. चला आता आपण कहाँ चले? अनुसया आश्रम. तर चला आपण तिथं आता दर्शनाला चाललोय. चला तिथं भेटू. किती सुंदर आहे, तर मस्तच आहे सगळं. चलो हो 45 असेल. किती आहे गरमी आता सध्या? हाँ ये देखो 45 छोड़ हमारे जीजी को छोड़ छाड़ के खाना खाया है. ये देखो जय है पे यही है जे आगे कहने लगाई ना पूछी ना धरी. ये देखो जय है आगे कहने लगाई छोड़ छाड़ के खाना